ब्रेकिंग न्यूज. अवघ्या 20 दिवसांच्या अंतराने शहादा शहर नगर परिषदेची आज बुधवारी होणारी विशेष सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नगराध्यक्ष अभिजित पाटील मनमानी करत असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्या 22 नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी निश्चित केलेला सभेचा अजेंडा मान्य करण्यास नकार दिला आहे. आजच्या सभेवर बहिष्काराचा इशाराही या नगरसेवकांनी दिल्याने आज शहाद्यात नेमके काय होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. शहादा नगरपालिकेत भारतीय जनता पक्ष व जनता विकास आघाडी असे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत. त्यात नगराध्यक्ष जनता विकास आघाडीचे तर बहुमत व उपनगराध्यक्षपद तसेच विविध समित्या भाजपकडे आहेत. याआधी नगरपालिकेची 17 एप्रिलला झालेली सभा वादळी ठरली होती. या सभेत 64 पैकी 54 विषयांना मंजुरी देताना 10 विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले होते. या सभेत बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी अत्यंत आक्रमक होत नगराध्यक्षांच्या दिशेने काळी पट्टी भिरकावून संताप व्यक्त केला होता. भाजपचे बहिष्कारास्त्र. आता काही नगरसेवकांच्या मागणीवरून नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज बुधवारी विशेष सभा बोलवली आहे. या विशेष सभेत शहराच्या विकासासंबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले जाऊन पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी अचानक बहिष्कारास्त्र उगारल्याने या सभेचा नूर नेमका काय राहणार याची उत्सुकता शहादावासियांना लागली आहे. आजच्या सभेसाठी नगरसेवकांना पाठवण्यात आलेल्या विषय पत्रिकेत शहराच्या विकासाचे विषयच नसल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी आजच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. किती जास्त लागेल त्याचा अहवाल सबमिट करा. त्या जेव्हा टेक्निकल नोटिस पत्र मागवा त्यांच्या तुमच्या प्रभागात कुठं कुठं सोलर लाईट पाहिजे मंजूर झालं तर देखील प्रभागाला 80 लाईट त्या सांगताय 165 प्रत्येकाच्या जागा मागवा त्यानुसार ते डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे कोणावर रोज राहणार नाही. साहेब जो स्टार्ट होते त्यावेळेस आता एक तर 14 झालेले जेव्हा एडिशन तेव्हा 13 झालं ना. 13 14 एकच पूर्ण कसं लावलं. सर एक मार्ग म्हणणं असं आहे, आता आपण ह्याच्यामध्येच घ्यायला लागेल. जी सूचना ज्ञानेश्वर दिलेली आहे, मला असं वाटतं की सरासरी सर्व नगरसेवकांना समान या हिशोबाने आपण भागिले 29 करा आणि त्या हिशोबाने डिस्ट्रीब्यूट. आणि जर एक मिनिट त्याच्या मोठे आहे तर जिथं अजून ऍडिशनल लाईन लागणार आहे ते सुद्धा नगरसेवकांकडे संबंधित आपल्या प्रमाणामध्ये वाढीव कोणाला लागणार असेल त्याची तरतूद आपण पुढच्या भागामध्ये करू. म्हणून आताची सूचना आलेली आहे कोणती ही पहिल्या राऊंड मध्ये घ्या आणि जी सूचना दिलेली आहे चौकशी लावणार आहोत. बिलकुल होणार नाही. एक मिनिट आता ज्या पद्धतीने स्टंटबाजी चालू आहे तुमची जी मागणी आम्ही मान्य केलेली आहे. मागणी मान्य केलेली, चौकशी मान्य केल्यानंतर पुढे काय पाहिजे आम्ही तुम्हाला स्टंटबाजी करताय. तुम्ही म्हणताय जेलमध्ये टाकू, चौकशीची आणि जेलमध्ये टाका ना. हो ना, तर तुम्ही त्याला येऊ द्या ना. आता जेव्हा बांधकामाचा विषय येईल तेव्हा आपण घेऊ. आपल्याला किती वेळ बसायचं इथं नाही. तुमचा विषय तेव्हा परत घेऊ. नाही ना, तुम्ही पहिले इंजिनियरला येऊ द्यायचं. इंजिनियरला उत्तर देऊ द्या ना. असं काय म्हणतो तुम्ही? डायरेक्ट आरोप करताय की हा जेल झाला आहे, तो जर पहिली चौकशी होतात. माहिती टाकायचं काम अध्यक्ष महोदय करताय. आम्ही काही करत नाही. हे सर्व याच्या अगोदर झालेलं आहे. अध्यक्ष करताय आणि जर नसेल असेल संबंधित सगळे जण जातील. अध्यक्षाची सही असते. ऐकून घ्या, हे काम तुम्ही या बॉडी येण्याच्या आधी झालेले काम आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांना इंजिनियरला समर्थन दाखवताय. कोणी समर्थन देत नाही. तुम्ही डायरेक्ट आरोप नाही करू शकत. ते नाही आपल्याला बोलायला ज्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये बोललं पाहिजे. नाही, आम्हाला माहितीत काय मर्यादा आहे कसं आम्हाला माहितीत. आम्ही तुम्ही याला जेलमध्ये टाकून त्याला चौकशी झाल्याशिवाय पुन्हा जेलमध्ये टाकणार तुम्ही. चौकशी झाल्यानंतर बोललो मी. चौकशी झाल्यानंतर बोललो. ऐकून घ्या. मग चौकशी आम्ही मान्य केलेली आहे. चौकशी त्याच्या चौकशीला आम्ही तयार आहोत म्हटल्यावर विषय संपला पाहिजे.
तुम्ही एवढं जोराने बोलायचे का आता कोण जोराने बोलताय? तुम्ही जोराने बोलले आम्ही तुमची चौकशीचा विषय मान्य केलेला आहे. तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमचा काही विषय असेल तर सांगा, नाही तर पुढचा विषय सुरू होईल. ऐकून घ्या, मी बांधकाम सभापती आहे. तुम्ही माझ्या शहराचे एकही काम घेतलेलं नाहीये. त्याची तक्रार तुम्ही लोकशाही कलेक्टरकडे गेलेली आहे. तुम्ही आम्ही कलेक्टर साहेबांना उत्तर देऊ. तुम्हाला जनतेने आम्ही बांधकामाचे विषय घेतलेले आहे. बाबासाहेबांनी याच्यामध्ये बांधकामाचे विषय आहेत. असं चालणार नाही. मला बोलू द्या. माझ्या बोलल्याशिवाय पुढचा विषय होणार नाही. अध्यक्ष महोदय, तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही तुमचे विषय पहिला तुमचा मंजूर केलेला, कामाचा पुढचा विषय असेल तर लवकर बोला. नाही, कामाचा विषय आहे. बोला. कामाचा विषय बोला ना मग. इंजिनियरला येऊ द्या ना. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.